राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. घटना नांद्रा परिसरात उन्हाळी ज्वारी बाजरीचं पीक बहरले. सिल्लोड तालुक्यातील गतवर्षीपेक्षा 5% पेरा वाढला. सरकार आहे द्यायला पदर नाही घ्यायला. 27 कोटी रुपये होणार लॅप्स. 27 कोटी रुपये वाटपाअभावी अद्यापही पडून वारंवार सूचना देऊन सुद्धा करण्यात आलं दुर्लक्ष. शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घ्यावं सरकारची मागणी. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झाले होते. सदरील नुकसानीपोटी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले असून केवायसी केल्यानंतरच हा पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतो. बीड जिल्ह्यातील 39,768 शेतकऱ्यांना आपली केवायसी केली नसल्याने 2700 कोटी रुपये 25 लाख रुपये पडून आहेत. ही प्रक्रिया केल्यानंतर संबंधितांना रक्कम प्राप्त होणार आहे. तर 31 मार्चपूर्वी सर्व ई-केवायसी पूर्ण झाल्या नाही तर 27 कोटी अनुदान निधी लॅप्स होण्याची शक्यता आहे. तोडणी सुरू होताच केळीचे दर गडगडले. जानेवारीमध्ये 2000 रुपये तर मार्चमध्ये 1300 रुपये क्विंटल केळीचे भाव. जिवंत सातबारा मोहिमेचा शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ? महसूल प्रशासनाची योजना गावागावात केली जाणार आता जनजागृती. केदरखेडामध्ये बाजारामध्ये जनावरांची संख्या वाढली. भोकरदन तालुक्यातील यंदा चारा पाण्याचा मुबलक तरीही किमतीमध्ये घट. भरगडच्या नादामध्ये पांढरं सोनं सततच लटकले. मंठा तालुक्यातील यंदाही शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाकडे राहणार कल. 2 वर्षापासून सोयाबीनचे दर घसरल्याचा परिणाम. कर्जमाफी विसरा आता थेट बँकांच्या नोटीस देणं तत्काळ थांबवा. वारोळीतील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु आता कर्जमाफी विसरा म्हणण्याची वेळ सरकारने आणली आहे. कारण बँकाकडून शेतकऱ्यांना सरमरणपत्र तथा प्रथम नोटीस पाठवून पीक कर्ज भरा अन्यथा आपणावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. सध्या अधिवेशनाच्या बाहेरही सत्ताधारी आणि विरोधकही शेतकऱ्यांचा पीक कर्ज माफ व्हावे या पोटतिडकीने बोलत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांच्याही कर्जमाफीचा आशा पल्लवी झाल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज फेडण्याकडे दुर्लक्ष केलं. तर काही शेतकरी पीक कर्ज नवीन जुने करून व्याज माफीसाठी प्रयत्न करीत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना बँकेकडे पाठ दाखवली आहे व नूतनीकरण केले नाही अशा शेतकऱ्यांना स्मरणपत्र तथा प्रथम नोटीस बँकेकडून पाठवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर. पीक विम्याचे 335 कोटी रुपये आले. राज्याच्या हिस्सेची रक्कम वर्ग तर अग्रिम मिळण्याचा अडथळा झाला दूर. 180 दिवसांचा विलंब. शेतकऱ्यांमध्ये आता खात्यावर कधी येणार शेतकऱ्यांची मागणी. परभणी तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 7,12,867 शेतकऱ्यांना तब्बल 350 कोटी रुपयांची अग्रिम रक्कम मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने आपल्या हिस्साची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असून आता कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम रक्कम वितरित करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. तर कालपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद सुद्धा पाहायला मिळाला. 54 गावाचा सिंचनाचा प्रस्तावाबाबत संरक्षण होणार. अप्पर मुख्य सचिवांसह यंत्रणेला दिले निर्देश. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश. 2 दिवसामध्ये कशी होणार 2.66 लाख शेतकऱ्यांची नोंदणी. ॲग्रीस्टॉकसाठी 30 मार्च डेडलाईन देण्यात आली. तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र लागणार. गुढीपाडवा तोंडावर सालदार मिळेना. आता शेती मालकावरच आली सालदाराची वेळ. सालदाराचे भाव वाढले. शेतकरी संकटात. रब्बी हंगामामधील सोयाबीन पेरणीकडे पाठ तर दर पडल्याचा परिणाम. परिसरातील तिळावर दिला जातोय आता भर. केवायसी शिबारेचा उडाला बाजार. तर आडगाव येथील मशीन बंद पडल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड. अधिकारी परतले माघारी. तब्बल 19,000 रेशन कार्ड धारकांचं मोफत धान्य बंद होण्याची शक्यता. बोदवड तालुक्यातील अनेकांचे रेशन कार्ड आधारशी लिंक करणे बाकी. मुदत 31 मार्चपर्यंत देणार. करपा रोगाने मक्का सुकला. आता रब्बीतही धान्याचं उत्पादन घटणार. ज्वारीसह मावा आणि चिक्कीचा प्रादुर्भाव. शेतकरी पुन्हा संकटात. कापसानंतर इतर पिकांचंही नुकसान. तुरीची खरेदी संथ गतीने सुरू झाली. तर हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना. रब्बी हंगाम संपला तरी शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची बाजार समित्यामध्ये विक्री नाही.
8 एप्रिलपर्यंत मिळाली मुदतवाढ. तरीची तुरीची तोंडलाईन आणि 24 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्याची मुदत 24 फेब्रुवारीला संपल्याने 30 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 8 एप्रिलपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदीने 18 केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. तर हरभऱ्याचा खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत अद्याप आदेश आलेले नाहीत. आदेश येतात हरभरा खरेदी सुरू करण्यात येईल असंही माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार. पीक विम्याचे 190 कोटी 25 लाख कोटी रुपयांची भरपाई मिळणार. जिल्ह्यातील 1,83,000 शेतकऱ्यांना लाभ. खरीप हंगामातील पिकांचे झाले होते शेतकऱ्यांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातील मंजूर आणि प्रलंबित नुकसान भरपाईचा तपशील. खरीप हंगाम 2023 आणि 24 मधल्या शेतकऱ्यांच्या राहिलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 12,000 घरकुलांचे बांधकाम पूर्ण. संग्रामपूर तालुक्यातील आघाडीवर. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. 12,611 घरकुलांचं होतं उद्दिष्ट. वीज बिल भरलेत का? 8,500 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. 1990 कोटी रुपये थकले. केवळ 4 दिवस शिल्लक. वीज बिल भरून सहकार्य करण्याचा आदेश. रोहित्रामध्ये बिघड झाली. उन्हाळी पिके संकटात आली. हिंगलवाडीमध्ये 80 ते 90 एकरवरील पिके करपण्याची भीती. नवे ट्रान्सफर शेतकऱ्यांना मिळेना. स्वखर्चातून कार्यालय ही परवानगी बंद. पिके जळून जाण्याची भीती. महावितरणचे अधिकारी सांगतात नवीन वीज कनेक्शन वरूनच बंद. शेतकऱ्यांकडून 0% नव्हे तर 6% व्याजदराने पीक कर्ज वसुली. सेवा सहकारी सोसायटीतील प्रकार. परतावा नावालाच तर व्याज घेऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी. तक्रार करूनही 4 महिन्यापासून 2 लाख शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेमध्ये. खरीप पीक विमा 2024 हंगाम सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. पंचनामे झाली. मदत कधी मिळणार? सोयाबीनचे दर वधारले. आवक घटली. शेतकऱ्यांची विक्री थांबवली. दरात वाढीची अपेक्षा. गत शुक्रवारी 10,000 क्विंटलच्या आवक पाहायला मिळाली. धान्य उचल प्रक्रियेमध्ये विलंब. लाभार्थ्यांचं होत आहे हाल. बुलढाणा जिल्ह्यातील अन्न साखळी विस्कळीत तर अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष. आता जिवंत सातबारा मोहीम. शेतकऱ्यांना त्याचा काय लाभ होणार? महसूल प्रशासनाची योजना. गावागावामध्ये केली जाणार जनजागृती. धुळेकरांनो पाणी जपून वापरा. नळांना वॉटर मीटर बसवणे सुरू झाली. पांढरं सोनं घसरले. लासूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा. उत्पादनही कमी. लासूर येथील चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला लासूर आणि परिसरातील यंदा शेतकऱ्यांना उत्पादन कमी आणि भावही कमी या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. यावर्षी अति पाऊस आणि बोंड अळीमुळे कपाशीचं उत्पन्न निम्म्यावर आले होते. तरीही यंदा कापसाला 5 ते 6 हजार रुपयांचा भाव पाहायला मिळाला. 4 महिन्यानंतर निघाले बोनसचे आदेश. 1.5 लाख शेतकऱ्यांना मिळणार बोनस. आता यादा व निधीची प्रतीक्षा. जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी पात्र. गोंदिया तालुक्यातील राज्यातील महायुती सरकारने गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये धानाला प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरच्या देण्याची घोषणा केली होती. पण या संदर्भातील आदेश 4 महिन्यांमध्ये कालावधी लोटून सुद्धा निघाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळाले. तर बुधवारी 27 तारखेला शासनाने बोनसचे आदेश काढले. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 87,000 धान उत्पादकांना 20,000चं प्रोत्साहन आणि नोंदणी करा आणि रक्कम मिळवा. 87,000 शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. 0% व्याजदराच्या लाभासाठी उरले फक्त 4 दिवस. 30 आणि 31 मार्चला बँक सुरू राहणार. खरीप हंगामासाठी राज्य शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल केली आहे. त्यांना 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जातात. मात्र त्यांना यासाठी 31 मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता केवळ 4 दिवस शिल्लक राहिलेले आहे. पीक विम्याचे परिपत्रक रद्दसाठी कृषी मंत्र्यांनीच घेतली तिसरी भेट. ओमराजे निंबाळकर यांना आणले नुकसानीचं निदर्शनामध्ये. सिलो कृषी उत्पन्न बाजार समितीकडून लिलाव नसल्याने शेतकरी अडचणीत. सिलो येथील बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराने कळस गाठला असून नियमित बीट निघत नसल्यामुळे शेतीमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच अनियमितता आणि गैरव्यवहाराचा कथित प्रकरणावरून बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर पाहायला मिळाला. 31 मार्चपूर्वी मिळणार का बोनसचा लाभ? जिल्ह्यातील 1.65 लाखावर धान उत्पादकांची वाढली अपेक्षा. पीक कर्ज भरण्याच्या कमी येईल का बोनस? आंधळगाव तालुक्यातील खरीप हंगाम 2024 करिता जिल्ह्यातील 7ही तालुक्यामध्ये पणन विभागामार्फत 236 धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून 1,65,664 शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार असला तरी तो 31 मार्चच्या पूर्वी मिळणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित केला.
किनवट तालुक्यातील 13,000 घरकुलांना मजुरी पण वाळूची बोंब. शासनाचा 5 बरस वाळू देण्याचा निर्णय कागदावरच पडू. केवायसी अभावी 2 कोटी रुपयांचे अनुदान रखडले. माहूर तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी दृश्य पाऊस झाल्यामुळे माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.